नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। आज पाहूयात धमाका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा। तर आज जात आहोत आपण परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परिषद राणीसारगाव गट 54 या ठिकाणी। तर चला जाऊया, येथील काही उमेदवारांशी संवाद साधूया, त्यांच्याशी प्रगट मुलाखत घेऊया। तर या ठिकाणी मीडियाचा प्रचारासोबतच पारंपरिक प्रचार यंत्रणेची देखील धांदल उडालेली दिसत आहे। तर समोर आहेत एक जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार। तर आपण त्यांच्याशी खुली चर्चा करूया। सय्यद अकबर राणीसारगाव जिल्हा परिषद गट क्रमांक 54 मधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीबद्दल थोडीशी चर्चा करणार आहे। विशेषतः देशाचे प्रखर नेतृत्व नरेंद्रभाई मोदी, महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब व आमचं पालक परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर व आमचं सर्वस्वी नेतृत्व माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या विश्वासाने यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी मला देऊन एक अल्पसंख्याक उमेदवार म्हणून परभणी जिल्ह्यात एकमेव उमेदवारी ही दिलेली आहे। विशेषतः भारतीय जनता पार्टीची परभणी जिल्ह्यात आणि गंगाखेड विधानसभेमध्ये जेवढेही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर कमळावर जे उमेदवार आहेत ते स्वच्छ प्रतिमेचे आणि चांगल्या कामाचे नियोजन करणारे असे उमेदवार पक्षाने दिलेले आहेत। त्यापैकीच एक माझी उमेदवारी माझ्या कामावर विश्वास ठेवून पक्षाने जी मला संधी दिलेली आहे ती संधीचा सदुपयोग करण्यासाठी भविष्यात राणीसारगाव सर्कलमध्ये ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच इथे राष्ट्रीयकृत बँक व राणीसारगाव सर्कलमध्ये पिंपळदरी, बोर्डा, आनंदवाडी, साहेबेट, पिसेवाडी आणि दामपुरी पंचायत समिती गण पिंपळदरी आणि राणीसारगाव पंचायत समिती गणातील राणीसारगाव व परिसरातील गणातील सर्व वाड्या आणि तांडे ह्या सर्वांचा जो विकास रखडलेला आहे तो विकास मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर कमळाच्या चिन्हावर मी ही निवडणूक लढवित आहे। आणि मी ह्या सर्कलमधील सुजान जनतेला, मायबाप जनतेला विश्वास देतो की या आपण दिलेल्या मताच्या बळावर आपण माझा विजय निश्चित करताल अशी आपल्या अपेक्षा आहे। आणि आपण दिलेल्या अमूल्य मतावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला दिलेल्या मतावर जो विश्वास आपण ठेवणार आहात तो विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि प्रत्येक अडीअडचणी, वाडी तांडे, वस्त्यांचे पाण्याचे प्रश्न असो, विजेचे प्रश्न असो, रस्त्याचे प्रश्न असो, जिल्हा परिषद अंतर्गत ज्या काही सुविधा शासनाने ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत
उदाहरणार्थ शेतीसाठी सौर पंपाची योजना असेल, ज्या शेती उपयोगी अवजारे असतील, ज्या गोष्टी समजा शेतकऱ्यापर्यंत आजपर्यंत पोहोचल्या नाहीत व त्या पोहोचवण्याचं काम आम्ही प्रांजळपणाने करू. सर, या तुमच्या परभणी जिल्ह्यातील शेवटचा हा तुमचा मतदारसंघ आहे, जिल्हा परिषद गट. मात्र या ठिकाणी आम्ही सहज दौरा केला असता एकाही तुमच्या या परिसरातील रस्त्यावर, ग्रामीण भागातील रस्त्यावर 2 चाकाची मोटरसायकल चालवणे अवघड झाले आहे. त्याबद्दल तुम्ही काय कराल? आतापर्यंत या सर्कलची हेळसांड झालेली आहे हे जनतेनं बी मान्य केलेलं आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी व आमचे सर्वस्वी माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांनी जो विश्वास आमच्यावर दाखविलेला आहे, माझ्यावर दाखविलेला आहे, तो विश्वास फक्त एका कारणासाठी की हा जनतेचा सेवक म्हणून जनतेचे कामं योग्य पद्धतीनं मार्गी लावू शकतो, म्हणून ही उमेदवारी मला मिळालेली आहे. आणि ह्या मिळालेल्या उमेदवारीतून मी ह्या सर्कलसाठी जे बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि मातंग समाजाचे इथं काही प्रश्न आहेत, लिंगायत समाजाचे काही प्रश्न आहेत, पोलीस भरतीसाठी मुलांना एक मैदान स्टेडियमची गरज आहे आणि महिला सक्षम आरोग्य सुविधा औषध पुरवठा नियमित करण्यासाठी शासकीय योजना व तुम्हाला जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात पांदन रस्त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यानुसार व विशेषतः बावनकुळे साहेबांच्या नियोजनातून पांदन रस्त्याचं काम जे की 15 लाख रुपये 1 किलोमीटरला आणि कुठलंही रस्ता कोणी अडविणार नाही ह्या पद्धतीचं नियोजन करून प्रत्येक वाडी आणि तांड्याला आणि शेतीला जाणाऱ्या पांदन रस्त्याचे काम या येणाऱ्या 5 वर्षात 100% मार्गी लावायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि विशेषतः आज या निमित्तानं आपल्या समोर एक आव्हान करतो की आतापर्यंतची झालेली हेळसांड ह्या जिल्हा परिषद सर्कल मधली जर बदलायची असेल तर एकमेव कमळ या चिन्हावर आपल्याला विश्वास ठेवून आपले अमूल्य मत द्यावं लागणार आहे. पंचायत समितीला उषा सुरेश चव्हाण यांचं पण चिन्ह कमळ आहे. पंचायत समिती गण राणी सावरगाव व तसेच पंचायत समिती गण पिंपळदरी येथे धम्मा रमेश पवार यांची सुद्धा निवडणूक निशाणी कमळ आहे. आणि मी स्वतः जिल्हा परिषदचा उमेदवार, माझी सुद्धा निशाणी कमळ आहे. तर माझी मायबाप जनतेला कळकळीची विनंती आहे की ही संधी आपण दडवू नये आणि आपला राहिलेला विकास, आपला सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आम्हाला एक संधी उपलब्ध करून द्यावी. आणि या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करून दाखवू. आणि ज्या काही हाल अपेष्टाला ही राणी सावरगाव सर्कलमधील जनता होरपळून गेलेली आहे, नक्कीच त्याला मल्लम लावायचं काम आणि अति जलद गतीने राहिलेला विकास कामाचा जो बॅकलॉग आहे ते भरून काढण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. रात्रीचा दिवस करून मेहनत घेऊन येणारा निधी आमदार साहेबाच्या नियोजनातला किंवा जिल्हा परिषद अंतर्गत भेटणारा निधी जास्तीत जास्त ह्या सर्कलमध्ये आणून एक विकासाचं नवं पर्व सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आणि हा विश्वास मी जनतेला देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जास्त वेळ लागणार नाही. या 5 वर्षात आपण दिलेल्या कार्यकाळ जो असणार आहे तो 5 वर्षासाठी, त्या 5 वर्षाच्या कार्यकाळात एकही कुठली वाडी आणि तांड्याची अडचण कुठं शिल्लक राहणार नाही यासाठी अथक परिश्रम घेऊ. आणि विशेष करून आमदार साहेबाचं जो प्रेम या सर्कलवर आहे त्या प्रेमाची पावती तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काळात दिसून येईल. त्याकरिता माझ्या मायबाप जनतेला माझी नम्रतेची विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला आपण कमळ या चिन्हावर जिल्हा परिषदसाठी व पंचायत समितीसाठी या दोन्ही कमळ या चित्रावर फुल्ली म्हणजे बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं ही कळकळीची विनंती. अशाच प्रकारे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.